नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारच्या अंतर्गत महाडीबीटीद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना एकाच अर्जावरती विविध योजनांचा लाभ दिला जातो. उदाहरणार्थ ट्रॅक्टर अनुदान, कांद्याचा अनुदान, बी बियाणे खते अनुदान, त्याचबरोबर मोफत फवारणी पंप योजना आणि मोफत टोकन बियाणे यंत्र योजना. तर अशा काही पद्धतीने विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी दिला जातो, त्यालाच महाडीबीटी असे म्हणतात. तर आता या ठिकाणी जर तुम्ही देखील नवीन असाल आणि जर तुम्हाला महाडीबीटीद्वारे अर्ज करायचा असेल तर एकदम सोपी अशी प्रोसेस झाली आहे 2025मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप एकदम प्रोसेसने पाहणार आहोत की तुम्हाला अखेरकार लॉग इन कसं करायचं आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, संपूर्ण काही A to Z अशी माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ थोडा जास्त मोठा होणार आहे, परंतु तुम्हाला एकदम शेवटपर्यंत पाहायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि तिथे आल्यानंतर सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर. तर अशा काही पद्धतीने तुम्हाला आता टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला जी एक नंबरला वेबसाईट दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमचं डेस्कटॉप साईट ही एनेबल आहे का, म्हणजे टिक मार्क आहे का, ते एकदा चेक करायचं आहे. त्यावरती तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. परत एकदा क्लोज करून घ्यायचं आहे. क्लोज केल्यानंतर आता तुम्हाला हे सर्व नोटिफिकेशन बार ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे. या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. मित्रांनो, ही जी काही वेबसाईट आहे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही वेबसाईटवरती येऊ शकता. त्यानंतर पाहू शकता तुमच्यासमोर वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे. आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इनचा मेन्यू बार दिसणार आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं आहे, सर्वात प्रथम पाहू शकता तुम्हाला वैयक्तिक शेतकरीवरती टिक मार्क करायचं आहे आणि खाली तुम्हाला शेतकरी ID प्रविष्ट करायचा आहे. म्हणजेच तुमचा फार्मर ID या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. ॲग्रिस्टेक नावाचा तुमचा फार्मर ID तुम्हाला काढून घ्यायचा आहे. तो फार्मर ID शिवाय तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकत नाही. तर मी माझा फार्मर ID हा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर माझ्या मोबाईलवरती आता एक OTP येणार आहे. OTP पाठववरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसेस झाल्यानंतर आता पाहू शकता आपल्या मोबाईलवरती आता एक OTP आलेला आहे. ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्याच्यानंतर आता आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं OTP प्रविष्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आता मी माझा OTP टाकून घेणार आहे. तुम्हाला सुद्धा तुमचा OTP टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. एकदम सोपी अशी प्रोसेस आहे. आता या ठिकाणी तुम्हाला OTP तपासा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसेस होईल. प्रोसेस झाल्यानंतर तुमची प्रोफाईल सक्सेसफुली लॉग इन होणार आहे. या ठिकाणी आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता आपली प्रोफाईल 50% कंप्लीट झाली. ती कशी काय, तर आपली फार्मर ID म्हणजे शेतकरी ओळखपत्रावरून आपली 50% प्रोफाईल फेच झाली आहे. या ठिकाणी तुम्हाला आता काही करायचं नाही. 100% प्रोफाईल कशी कंप्लीट करायची ते सांगतो. सर्वात प्रथम तुम्हाला आता या ठिकाणी खाली यायची सर्व माहिती बरोबर आहे का ते चेक करायचं आहे आणि खाली तुम्हाला तुमची जात आणि अपंगत्व निवडायचं आहे. तर त्यावरती आपण क्लिक केलं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आता या ठिकाणी तुम्हाला तुमची जात टाकायची आहे, SC किंवा ST किंवा वादर. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जात वगैरे निवड झाल्यानंतर या ठिकाणी आता तुम्ही अपंग आहात का ते तुम्हाला निवडायचं आहे. होय किंवा नाहीमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जतन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल सक्सेसफुली 100% डन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला आता काही करायची गरज नाही. तर पाहू शकता जतन करा या पर्यायावरती आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर आता तुम्हाला काही करायची गरज नाही, परंतु या ठिकाणी तुमची प्रोफाईल 100% पूर्ण झाली की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर वरती तुम्हाला वैयक्तिक सामान हा जो काही पर्याय दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता या ठिकाणी आपण वैयक्तिक सामान या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपली प्रोफाईल 100% पूर्ण झाली. तर आता या ठिकाणी आपण कोणत्यासुद्धा घटकासाठी अर्ज करू शकतो. उदाहरणार्थ ट्रॅक्टर अनुदान, कांद्याचा अनुदान किंवा इतर कोणतं अनुदान, मोफत फवारणी पंप असो, कोणत्यासाठी आपण अर्ज करू शकतो. तर अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे. परंतु त्या अगोदर इथपर्यंत आला असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला विविध घटकांसाठी अर्ज कसा करायचा आहे ते सांगतो. त्यासाठी तुम्हाला 2 नंबरला घटकांसाठी अर्ज करा हा जो काही मेनू बार दिसतोय त्यावरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता घटकांसाठी अर्ज करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम मी तुम्हाला ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज कसा करायचा आहे ते सांगणार आहे. तर पाहू शकता आपल्यासमोर अशा काही प्रकारे प्रोफाईल ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे. कृषी यांत्रिकीकरण हा जो काही तुम्हाला मेनू दिसतोय यावरती तुम्हाला आता बाबी निवडा हा जो काही मेनू बार दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
तर पाहू शकता बाबी निवडावरती आपण क्लिक केले. त्यानंतर आता ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती फिल करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला मुख्य घटकामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या मेन्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपण ट्रॅक्टरसाठी अप्लाय करणार आहे. पुढे तपशीलमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर निवडायचं आहे, की ऊस तोडणी यंत्र निवडायचं आहे, का पॉवर टेलर निवडायचं आहे. तुम्हाला कोणती बाब निवडायची ते तुम्ही निवडू शकता. तर आपण ट्रॅक्टरसाठी अर्ज करतोय, त्यामुळे आपण ट्रॅक्टर हा पर्याय निवडला आहे. तर आता या ठिकाणी पुढे 3 नंबरला आहे व्हील ड्राईव्ह प्रकार. तर आता या ठिकाणी व्हील ड्राईव्ह प्रकार म्हणजे काय हे तुम्ही तुमच्या अनुभवी शेतकऱ्यांना किंवा जवळील शेतकऱ्यांना विचारू शकता. यामध्ये तुम्हाला 2 WD आणि 4 दिले आहे, किंवा तुम्ही इंटरनेटवरती सुद्धा चेक करू शकता 4 WD आणि 2 WD मध्ये फरक आहे. तर आता या ठिकाणी आपण फक्त 2 WD सिलेक्ट करणार आहे, म्हणजे आपण कमी दबावाचा ट्रॅक्टर सिलेक्ट करतोय. तर तुम्हाला जास्त पॉवर जर पाहिजे असेल तर तुम्ही 4 WD सुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला पुढे HP निवडायचं आहे. तुम्हाला किती HP पर्यंत ट्रॅक्टर पाहिजे या ठिकाणी तुम्हाला निवडून करून घ्यायचं आहे. तर आपण फक्त 41 ते 70 या दरम्यान HPचा ट्रॅक्टर निवड करतोय. तुम्हाला तुमच्या पद्धतीने HP निवड करायचं आहे. या ठिकाणी सर्व माहिती फिल झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचे आणि जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला फॉर्म हा सबमिट झाला आहे, परंतु आपलं पेमेंट बाकी आहे, त्यामुळे आपला फॉर्म अजूनपर्यंत सबमिट झाला नाही. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. यानंतर आपण करणार आहोत कांदा चाळीसाठी अर्ज कसा करायचा आहे ते पण सांगणार आहे. तर पाहू शकता आपला अर्ज सबमिट झाला आहे, परंतु पेमेंट बाकी आहे. तर आता या ठिकाणी आपण कांदा चाळीसाठी अर्ज करणार आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे, फलोत्पादनमध्ये जायचं आहे आणि बाबी निवडा हा जो काही पर्याय आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता फलोत्पादन बाबी निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता परत एकदा आपल्यासमोर अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका, गाव, फार्मर ID हे सर्व भरल्यानंतर तुम्हाला पुढे घटक प्रकार हा जो काही मेनू दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला 2 नंबरला इतर घटक हा जो काही पर्याय आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे सर्वात महत्त्वाचे तुम्हाला बाब निवडायचे. या ठिकाणी तुम्हाला 6 नंबरला दिसणार आहे कांदा. तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कांदा चाळीवरती तुम्हाला क्लिक मार्क करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला आता कांद्याची साठवणूक किती पाहिजे, 5 ते 25 टनापर्यंत का 25 ते 500 टनापर्यंत तुम्हाला कांदा चाळ बनवायचे ते तुम्हाला निवडायचं आहे. तर व्यवस्थितरित्या सर्व माहिती भरायची. त्यानंतर तुम्हाला खाली कांदा चाळीची क्षमता पाहिजे आपल्याला. या ठिकाणी आपण 50 टनापर्यंत केले आणि पुढे तुम्हाला जतन करा हा जो काही पर्याय दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक मार्क करून घ्यायचं आहे. तर जसे आपण जतन करा या पर्यायावरती क्लिक केले तर पाहू शकता आपला अर्ज हा सबमिट झाला आहे. तर आपल्यासमोर एक नोटिफिकेशन आहे. तर पाहू शकता आपला अर्ज हा सबमिट झाला आहे. या ठिकाणी तुम्हाला इतर बाबीसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे. परंतु लक्षात घ्या तुमचा अर्ज अजून सबमिट झाला नाही, कारण की तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर आता ठिकाणी तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे, बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वरती पाहू शकता अर्ज सादर करा हा जो काही मेनू दिसतोय त्यावरती तुम्हाला सर्वात प्रथम आता क्लिक करायचं आहे, अर्ज सादर करा. तर जसे आपण अर्ज सादर करा या पर्यायावरती आता क्लिक केले त्यानंतर आपल्यासमोर आपण आतापर्यंत जेवढे काही अर्ज केले ते सर्व अर्जाचे आपल्यासमोर येणार आहेत. तर पाहू शकता आता आपण अर्ज सादर या पर्यायावरती क्लिक केले त्यानंतर तुम्हाला आता सर्वात प्रथम खाली यायचे. सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित त्या वाचायची आहे किंवा स्किप करायचं आहे, ओके करायचं आहे. त्यानंतर पुढे स्क्रोल करत तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे. तर खाली आल्यानंतर पाहू शकता पहा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपण आत्तापर्यंत ट्रॅक्टर आणि कांदा चाळीसाठी अर्ज केला आहे आणि या ठिकाणी आता आपलं पेमेंट बाकी आहे. तर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता टिक मार्क करून घ्यायची. तर पाहू शकता पुनश्च एकदा तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. तुम्ही सर्व माहिती भरली का त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. तर पेमेंटवरती आपण क्लिक केलं आहे. मेक पेमेंट करणार आहोत. तर आपण पेमेंट कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगतो. तर मेक पेमेंट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे मेनू बार पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही QR कोड, फोनपे, पेटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सर्व माध्यमातून आपण या ठिकाणी पेमेंट करू शकतो. तुम्हाला कोणत्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. तर आता या ठिकाणी मी पेमेंट करणार आहे. तुम्हाला पेमेंटची प्रक्रिया झाल्यानंतर पाहू शकता अशा काही पद्धतीने तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे यश म्हणून, म्हणजेच आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे. आपलं पेमेंटसुद्धा झालं आहे. 23 रुपयाचं आपलं पेमेंट होतं. त्यानंतर आपलं दोन्ही फॉर्म सबमिट झाले. या ठिकाणी तुमच्यासमोर ॲप्लिकेशन नंबर आहे. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता या ठिकाणी तुमचा अर्ज खरोखर सबमिट झाला की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला घटक इतिहास पहा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे लागू केलेले घटक या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे तुमचं पेमेंट हे सक्सेसफुल झालं आहे की नाही. तर पाहू शकता आपलं सक्सेसफुल झालं आहे पेमेंट. 23.60 रुपयाचं आपण पेमेंट केलं होतं ते पेमेंट आपलं सक्सेसफुल झालं आहे. तर आपल्यासमोर पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती दिसणार आहे. जर तुमचं निवड यादीमध्ये जर नाव आलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे रेग्युलरपणे किंवा तुमच्या मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला SMS पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अशा काही पद्धतीने तुम्ही आता महाडीबीटीला अर्ज करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंट्सद्वारे कळवा. अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.